कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय हो त्या दोघींनी पार पिठाई केली आमची. अहो साहेब, पैसे हातात आलेच होते, पण कोणती छोट्या केसवाली बाई, अहो जाम आणलो. कोणतरी फायटर होती ती. बाई असून पुरुषासनी आवरली नाही ती बाई. तिच्या हाताला गावलं असतं तर तिने पोलिसांच्या हवालेच केलं असतं आम्हाला. मूर्खांनो, मी जेव्हा फोन करत होतो तर फोन उचलता आला नाही तुम्हाला. आता तिथे फायटिंग करू की तुमचे फोन उचलत बसू? ए उलट बोलू नको ना तर देण ठेवून एक. याला समजावून सांगा. माफ करा, चुकलं आमचं. तुमच्यानी नाही होणार काय, तर मलाच आत गेलं पाहिजे. अहो तुम्ही आहात कुठे येताय? मी आणलेत ना पैसे, हे घ्या. काढ लवकर, काढ पैसे. नाही नाही ऐका, आता इथे नको. इथे कोणी बघितलं ना तर प्रॉब्लेम होतील. तुम्ही एक काम करा ना, माझ्या घरी या, मी तिथे देते पैसे तुम्हाला. ए जास्त बडबड करू नको. पैसे इथेच काढ, नाही तर मुर्दा पाडीन तुझा. मी देते पैसे. या देते, हे घ्या. खोटारडे, आमच्याशी खेळ खेळतेस तू? तुला काय वाटलं आम्हाला फसवून तू पळून जाशील? आता मला 50 लाख रुपये कॅश पाहिजे, नाहीतर तुझा मुर्दा पाडून याच बॉक्स मध्ये पॅक करीन. अहो पण पैसे याच्यातच होते, मला कळत नाही कुठे. नाही, मला वाटतं ना की बॉक्सचा काहीतरी गोंधळ झालाय नक्कीच. ते मला काय माहित नाही, मला माझे पैसे पाहिजेत. एक काम कर, तुझ्या घराची चावी दे. कशासाठी? तुझ्या घराला आग लावायला. हो नाही, हे बघा, असं काही करू नका, माझं घर हे होते. बऱ्या बोलानं चावी देतेस की आज जाऊन तमाशा करू? नाही, ऐका, हे बघा, तुम्हाला तुमचे पैसे मिळाल्याची कारण आहे ना, मी देते ना पैसे. हे बघ, चावी दे बोललो ना तर चावी दे. ठीक लवकर. ठीक आहे, देते. या. आता मला माझे पैसे मिळेस तोपर्यंत तुला तुझ्या घरात एंट्री नाही. हो, चला रे. मम्मा, तू परत आलीस? तुला तर घाई होती ना. तू कुठला बॉक्स दिलास मला? त्याच्यात कॅश होती तू. त्याच्यात कॅश नाहीये. काय? अगं, असं कसं शक्य आहे? मी खोटं बोलते? त्या माणसाच्या समोर तोंडावरती पडले मी. त्याचं डोकं फिरलं असतं ना तर त्यांनी मला मारून टाकलं असतं. त्याने. पण मम्मा, हे कसं शक्य आहे? मला काय माहिती कुठे कॅश? आय डोंट नो. तन्या, दिस इज अ सिरियस मॅटर. कुठे आहे कॅश? कसे 50 लाख असे कसे कुठे ठेवू शकतेस तू? मम्मा, मी नाही हरवले, खरंच सांगते मी. तुला माहिती, सांग ना, गेले कुठे पैसे? वाटलंच मला, दुसरं कोण असणार. थांबालेच. कॅश कुठे आहे? वाण असलेल्या बॉक्समधले पैसे का, जे तू सगळ्यांच्या न कळत तुझ्या आईला देऊन टाकणार होतेस? हे ऐक ना, डोक्यात जाऊ नका. तुझ्यामुळे मला माझी मम्मा ओरडली. तनया, हळू बोल. मम्मा, हिला सांग ना, हिनेच काहीतरी गडबड केली. तू चुपचाप सांग, नाहीतर काय आरडाओरडा करणार आहेस? हा, आणि काय सांगशील की कसा मी तुझा चोरीचा प्रयत्न हाणून पाडला? सांग, सांग, सगळ्यांना सांग. हे बघ सुंदर,
ही चेष्टेची गोष्ट नाहीये, कळतंय ना? चेष्टेची गोष्ट नाही हे मलाही कळतं. तुमची मुलगी किती बिथरली ते बघा आणि तिला शांत करा. पैसे कुठे हे वेळ आल्यावर कळेलच. पण त्याआधी मी जे सांगते ते तुला करावं लागेल. व्हॉट डू यू मीन? आता काय करायचंय मी अजून? माझी आई दिसते ना तिथे समोर, जिचा मगाशी तू अपमान केलास आणि तिला म्हणालीस की कसं तिने श्रीमंतांच्या घरचं हळदी कुंकू बघितलं नाही. तिच्याकडे जायचं, तिचे पाय पकडायचे आणि सन्मानाने तिला हळदी कुंकू द्यायचं. व्हॉट? हो. एक मिनिट, मी असं काही करणार नाहीये आणि तुझ्या आईचे पाय तर अजिबातच पकडणार नाही, कळलं का? तनया, जा. का मम्मा, मी का मागू पण माफी? आपल्याला पैशाची गरज आहे आत्ता. हाय, तर जस्ट गो. आता हल्दी कुमकुम करायला येत आहेत मिसेस ठाकूर यांच्या सेकंड विहीनबाई, द व्हेरी सिम्पल मिसेस सुशीला रानडे. प्लस आई, मी काय म्हणते, सुशीला काकूंना मी लावू का हळदी कुंकू? यांना तरी तूच दे हळदी कुंकू. घे. काकू, ऍक्च्युली मला तुम्हाला सॉरी म्हणायचं होतं. का ग? मी ते तुम्हाला मगाशी म्हणाले ना की तुम्ही कधी श्रीमंता घरचं हळदी कुंकू बघितलं नाही. जाऊ दे ग, मी विसरले सुद्धा ते. नाही, तरी पण तुम्ही मोठे आहात ना, म्हणून परत एकदा म्हणते सॉरी. ठीक आहे. हळदी कुंकू लावते. पाया पडते. हे काय? हा? रानडेबाईंच्या पाया पडायची काय गरज होती? आई त्या मोठ्या आहेत ना. कळलं. मॅम, कंटिन्यू करूया. आता नेक्स्ट मी इथे बोलवणार आहे मिसेस पाटील. माफी मागितल्यावर आपण कधी छोटे होत नाही. बघ माझ्या आईला किती बरं वाटतं. शट अप. कॅश कुठे ते सांग आधी. ते सांगते पण ते सगळं बोलण्याची ही योग्य जागा नाहीये. हे बघ वसुंधरा, तू जे सांगितलंस ते तनयानी केलंय. आता कॅश कुठे ते सांग. अजून काय हवंय तुला? मला अजून काय हवंय तेही सांगते. चला माझ्या बरोबर. चला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.